तर मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला पुकारलेल्या आंदोलनासाठी धाराशिवमध्ये अगदी जोरदार तयारी सुरू आहे। अंतरवाली येथे होणाऱ्या आंदोलनासाठी धाराशिवमधनं 5000 रिक्षांची रॅली जाणार असल्याचं मराठा आंदोलकांनी सांगितलं। या आंदोलनात धाराशिवमधनं मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी होतील। अगोदर अंतरवालीकडे आम्ही निघतोय, मात्र जरांगे पाटलांनी आदेश दिला तर तिथूनच मुंबईला निघू आणि मुंबई जाम करू असा निर्धार मराठा कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलनाला बसणार आहेत। धाराशिव जिल्ह्यातून सकल मराठा समाज लाखोंच्या संख्येने त्यांच्या या उपोषणामध्ये आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। आमच्या जिल्ह्यातून आम्ही या ठिकाणी 5000 रिक्षांची रॅली या ठिकाणी आम्ही घेऊन जात होतो। आंतरवलीचे नियोजन झाल्यानंतर लगेचच जर आंदोलनाची दिशा मुंबईकडे वळली तर आम्ही पहिल्यांदा मुंबई जाम आणि नंतर काम करू। 5000 रिक्षांचं नियोजन आम्ही धाराशिव जिल्ह्यातून केलेलं आहे। धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थिनी, तरुण वर्ग, शेतकरी वर्ग, मराठा समाज जागा झालेला आहे। या आंदोलनामध्ये धाराशिव जिल्हा लाखोंच्या संख्येने आंतरवलीकडे जाणार आहे। तुम्ही या, आम्ही येतोय। संघर्ष योद्धा मनोजदादांना यावेळेस आपण आंतरवलीच्या आंदोलनामध्ये यश घेतल्याशिवाय आपण वापस यायचं नाही। जय जिजाऊ, जय शिवराय। एक मराठा।